नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे विभागामध्ये नोकरी करावयाची आहे किंवा विभागात नोकरी करण्याचं ज्यांचं स्वप्न आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं नोटिफिकेशन नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. RRB NTPCचं शॉर्ट नोटिफिकेशन, एक तात्पुरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. RRB NTPC म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यामार्फत नॉन टेक्निकल पॉप्युलर कोर्सेस म्हणजे ज्या नॉन टेक्निकल पोस्ट आहेत यांच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. इयत्ता 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमामधून आपल्याला देता येते. म्हणजेच इंग्रजी हिंदी बरोबरच आपल्या ज्या स्थानिक भाषा आहेत, राजभाषा आहेत, त्यांच्यामधून ही परीक्षा आपल्याला देता येते. तर या परीक्षेसाठी किमान क्वालिफिकेशन जे आहे तुमचं ते इयत्ता 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. जवळपास पदवीधर विद्यार्थ्यांच्या मधून 8,113 पदं भरली जाणार आहेत. तर जे विद्यार्थी केवळ 12वी उत्तीर्ण आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 3,445 पोस्ट आहेत. अर्थात जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण आहेत ते ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकतात. कारण अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी 12वी उत्तीर्ण आहे आणि पदवीधरचा क्रायटेरिया दोन्ही पदांसाठी लागू पडतोय. त्याच्यामुळे जे पदवीधर विद्यार्थी आहेत हे दोन्ही पदांसाठी अप्लाय करू शकतात. या ठिकाणी आपण पोस्ट पाहू शकतो की जे विद्यार्थी ग्रॅज्युएट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ही पोस्ट आहे. याचं इनिशियल पे जो आहे तो 35,400 आहे. त्याच्यानंतर वय जे आहे ते 18 ते 36 आहे. खरं तर आतापर्यंत RRB NTPC साठी ग्रॅज्युएट पदांसाठी वय जे आहे ते 18 ते 30 असायचं. यावर्षी 3 वर्षांनी ते वाढवलेलं आहे. 18 ते 36 वर्ष आहे सर्व पदांसाठी. आणि याच्या टोटल वॅकन्सीज चीफ कमर्शियल कम तिकट सुपरवायझरच्या 1,736 आहेत. स्टेशन मास्टरच्या 994 आहेत. गुड्स ट्रेन मॅनेजरच्या 3,144 आहेत. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टच्या 1,507 आहेत. सिनियर क्लर्क कम टायपिस्टच्या 732 आहेत. आणि याचं इनिशियल पे जे आहे ते पहिल्या 2 पदांसाठी 35,400, उरलेल्या 3 पदांसाठी 29,200. याच्यामध्ये जे उमेदवार 12वी उत्तीर्ण आहेत, अंडर ग्रॅज्युएट आहेत, अशा उमेदवारांसाठी 4 पदं आहेत. याच्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क की ज्याचं वेतन इनिशियल पे 21,700, अर्थात हे बेसिक पेमेंट आहे. याच्यामध्ये बाकीचे अलाउन्सेस नंतर ऍड होतात. याच्या टोटल वॅकन्सी 2,022 आहेत. वयोमर्यादा 18 ते 33 वर्ष आहे. त्याच्यानंतर अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट 361 पदं आहेत. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 990 पदं आहेत. ट्रेन्स क्लर्क 72 पदं आहेत. अशा पद्धतीचं हे शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेले आहे. सविस्तर जाहिरात काही दिवसात पब्लिश होईल. याचे जे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे आहेत, हे ऑनलाईन अर्ज करण्याची जी मुदत आहे 14 सप्टेंबर पासून ऑनलाईनची ज्या लिंक आहेत या आपल्या ज्या RRBच्या वेबसाईट आहे www.rrb.gov.in या वेबसाईट्सवर त्या त्या विभागाप्रमाणे सुरू होतील. 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर जवळपास 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला आहे. 1 महिनाभरात तुम्ही हे अर्ज सादर करू शकता. आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये ही परीक्षा होत असते. या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल स्टडीज सामान्य अध्ययन, त्याचबरोबर मॅथ्स आणि रिझनिंग हे जे विषय आहेत, मॅथ्स आणि जनरल इंटेलिजन्स म्हणजे आपल्या भाषेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आणि सामान्य अध्ययन हे विषय या परीक्षेसाठी असणार आहेत. परीक्षा ज्या आहेत या 2 टप्प्यामध्ये होतात. एक CBT 1 कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पहिली आणि CBT 2 कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट दुसरी, अशा 2 परीक्षा होतात आणि त्याच्यामधून आपली निवड होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा तुम्हाला, जरी तुम्ही मराठी माध्यमाचे विद्यार्थी असाल तर मराठीमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध असणार आहे. त्यामुळे इंग्रजी व मराठी माध्यमाचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेचं संपूर्ण मार्गदर्शन ओमकार अकॅडमीच्या वतीने तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस या परीक्षेसाठी जे आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आपल्या 9 सप्टेंबर पासून सुरू होत आहेत.
9/9/2024 पासून पहिली बॅच सुरू होत आहे आणि सेकंड बॅच जी आहे ही 15/9/2024 किंवा 20/9/2024 याच्यातल्या ज्या दिवशी ती बॅच पूर्ण होईल त्यानुसार ती सेकंड बॅच स्टार्ट होईल. फर्स्ट बॅच आपली 9 सप्टेंबर 2024 ला सुरू होईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये ह्या बॅचेस असतील. तुम्ही ऑनलाईन बॅचेसही जॉईन करू शकता किंवा ऑफलाईन बॅचेसही जॉईन करू शकता. त्याचबरोबर या परीक्षेची जी टेस्ट सिरीज आहे ह्या टेस्ट सिरीज आपल्या 1 ऑक्टोबर पासून या टेस्ट सिरीज सुरू होतील. जवळपास या संपूर्ण परीक्षेच्या आपण 100 प्रश्नपत्रिका ज्या आहेत या 100 प्रश्नपत्रिका 100 टेस्ट ज्या आहेत ह्या सोडवून घेतल्या जातील. जे विद्यार्थी आपल्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचेससाठी असतील अशा विद्यार्थ्यांना ही 100 टेस्टची जी टेस्ट सिरीज आहे ही विनामूल्य असेल. त्याचबरोबर या परीक्षेसाठी अत्यावश्यक नोट्स ज्या आहेत या सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये उपलब्ध होतील. तर ही अतिशय महत्वाची अशी सुवर्ण संधी आपल्याला आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की रेल्वे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतलेल्या त्या त्या परीक्षांच्या मध्ये आजही मराठी मुलांचं प्रमाण यशस्वी होण्याचं अत्यंत कमी आहे. तर हे प्रमाण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वाढलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी या परीक्षेचे अर्ज भरावेत आणि याची परिपूर्ण तयारी करावी. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.